हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत मांदेलीचं कालवण. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे मांदेली घेतली आहेत. एक 10 ते 15 मांदेले आहेत. चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं आहे. 4 ते 5 पाण्याने शाप त्याला एकदम धुवून घ्या. इथे ओलं खोबरं घेतलं आहे. एक छोटीशी वाटी, अर्ध्याहून अर्धे तुम्ही घेऊ शकता. थोडंसं आलं घेतलं आहे. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, एक मीडियम साईजचा कांदा, एक छोटासा टोमॅटो, फोडणीला कढीपत्ता आणि गार्निशिंगला कोथिंबीर. आणि मी इकडे 10 ते 15 मिनिटं धने भिजवून ठेवलेले होते. त्याच्यामध्ये संकेश्वरी लाल मिरची आपल्याला टाकायची आहे, 4 ते 5. इथे लाल तिखट घेतलेला आहे, हळदी, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. तर आता आपण सगळ्यात पहिला हे सगळं वाटण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. सगळं एकत्र घ्यायचं आहे. तुम्हाला जर मिरची कमी प्रमाणात घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या. संकेश्वरी मिरची ह्याच्यासाठी घेतली आहे की कलर त्याच्याने छान येतो. हे बघा, या पद्धतीने एकदम असं बारीक झालं पाहिजे. एकदम जाडसर नाही ठेवायचं आहे आपल्याला, वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण फोडणीला देऊया. मी इथे 2 चम्मच तेल घेते. तेलात मसाला टाकून घेऊया आपण. मसाला छान हलवूया. मसाले टाकून घेऊया. आता आपण हळद टाकूया 1 चम्मच, लाल तिखट, आणि 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ. मसाले मिक्स करायचे आहेत छान. थोडंसं पाणी टाकायचं आहे. एक 2 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. 2 मिनटं झाले. आता आपण बघून घेऊया. मसाला छान हलवायचा आहे. आता आपण आपली मांदेली टाकून घेऊया. पाणी टाकूया. कालवण तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. इथे मी कोकमाचं आगळ टाकलंय आंबटपणा यायला. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करा. बघा, छान तर्री आली आहे. मांदेली शिजायला जास्त वेळ नाही लागत, 5 ते 10 मिनटं.
आपली मांदेली तयार आहे. आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया. कोथिंबीर, अशा प्रकारे तयार आहे आपलं मांदेलीचं कालवण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू.